पहिल्या चेंडूवर षटकार मारले जातात का सुमित ढेकळेचा डंका संपूर्ण भारतभर केला जातो का सुमित ढेकळेने टेनिस क्रिकेट विश्वात आपल्या नावाभोवती खूप मोठं वलय निर्माण केलंय आणि हेच मैदान पावसाळ्यात देखील गाजवलं ह्या खेळाडूने। पुढचा चेंडू अनिकेत सानपचा चेंडू तर हवेत जातोय आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारला आणि दुसऱ्या चेंडूवर अनिकेत सानपने आपल्या फिरकीची जादू दाखवली। सुमित ढेकळे बाद। सामन्याला सुरुवात झाली आणि 5000च्या वर प्रेक्षक ऑनलाईन पहिल्याच या म्हणजे व्यावसायिक गटाचे सामने आताच ऑनलाईन आपल्याला पाहायला मिळत आहेत। खूप मोठ्या संख्येने मात्र युट्यूबच्या या सामन्याचा आनंद घेतला जात आहे। तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवीने झेल घेतला। नवीन फलंदाज मंदार गुरव फलंदाजीसाठी मैदानात येईल काळा चौकीचा खेळाडू। तर पाहूया विश्वनाथ जाधव आणखीन एक अष्टपैलू खेळाडू। नुकतीच नवी मुंबई प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील अंडर 20 स्पर्धा जी झाली होती नवी मुंबईला ती स्पर्धा अक्षरशः गाजवली होती किरण मेहर यांच्या संघातून खेळत असताना। तर पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतो हा विश्वनाथ जाधव। धानिवचा खेळाडू आपल्या गावाचं नाव टेनिस क्रिकेट विश्वात मात्र जरूर केलेलं आहे। तर त्याचबरोबरने मात्र अनिकेत सानप पहिल्या चेंडूवर षटकार मारला परंतु त्यातून तो सावरला। दुसऱ्या चेंडूवर सुमित ढेकळेला मोठी चूक करण्यास भाग पाडलं आणि आणखीन एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सुमित मात्र माघारी परतलाय। ठराविक वेळेतच आपल्याला 5 षटकं संपवायची याची नोंद घ्यायची आहे। जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा 2 व्यावसायिक संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत। एका बाजूला राधे एंटरप्राइजेस चिरले अर्थातच उमर अंधीरच्या नावाने देखील संघ ओळखला जातो आणि दुसऱ्या बाजूला जर पाहायचं झालं तर ट्रायडंट नवी मुंबई अर्थातच विनर स्पोर्ट नाला सोपारा या 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण पाहतोय माननीय श्री प्रतापरावजी देशमुख साहेबांच्या वाढदिवसानिमित्त। पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न मिड ऑनला खेळला जातोय। चेंडू अडवला जातोय कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये आणि हेच क्रिकेट आहे। कधी फलंदाजाच्या बाजूने जाणार तर कधी गोलंदाजाच्या बाजूने जाणार। ते पहिल्या चेंडूवर गेलं होतं फलंदाजाच्या बाजूने मोठा फटका आला होता आणि तदनंतरचे 2 चेंडू मात्र अनिकेत सानप आपल्या फिरकीची जादू दाखवतोय। अनिकेतचा पुढचा चेंडू मागील चेंडूच्या तुलनेत जर पाहिलं तर हा चेंडू काहीसा दूरवर होता परंतु सीमारेषच्या दिशेने मार्गस्थ होतोय। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। 1 धाव पूर्ण केली जाते दुसऱ्याही धावीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावांनी हा धावफलक पुढे जाईल। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 धावांवर। व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना हे संघ सातत्याने एकमेकांच्या आमने सामने उभे राहताना आपल्याला पाहायला मिळतात। मग ती स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक स्पर्धा असू देत शक्ती चषक असू देत त्याचबरोबर जर पाहायचं झालं तर सुप्रीमो चषक असू देत किंवा भारतातील किंवा भारताबाहेरील इतर स्पर्धा असू देत STCPL असू देत या सातत्याने हे खेळाडू आपल्याला एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात आणि आज या सर्वांना ओळे गावात आपण पाहतोय। हा चेंडू शरीरापासून थोडंसं दूर टाकला त्यानंतर चेंडू फिरवण्याचा प्रयत्न देखील यशस्वी होतोय। पिचिंग झाल्यानंतर मात्र शरीराचा वेध घेतला आणि पंचांनी कळवलंय हा चेंडू ही धाव मात्र लेगबाईच्या स्वरूपातील मिळणार आहे। धावसंख्या 1 ने पुढे गेली। धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 धावांवर। धावफलक जाताना पाहायला मिळेल। मंदार गुरव बंड्या या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू अलीकडच्या कालावधीमध्ये खूप चांगला खेळ सुरुवातीच्या कालावधीमध्ये एक 11 काळा चौकी ब्रह्मा बॉईज या संघांचा प्रवास करत करत विनर संघात डेरे दाखल झाल्यानंतर आपली एक जागा या बलाढ्य संघात बनवली आहे आणि याच संघाने जर पाहिलं तर फलंदाजी करणाऱ्या संघाने गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर पुण्याला जी देहूरोडला स्पर्धा झाली होती राष्ट्रवादी चषक 2 लाखाची जिंकली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण राधे एंटरप्राइजेस संघ पाहतोय उमर नुकतीच स्पर्धा जिंकली आहे शक्ती चषक। या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न कावरच्या क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला होता। 1 धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल। मुन्ना शेख जो नाशिकचा खेळाडू आहे त्याच्याकडे दिशेने चेंडू जातोय तोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी मिळेल। धावसंख्या जाऊन पोहोचते ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 10 धावा धावफलकावर। एक खेळाडू माघारी परतलेत अर्थातच सुमित ढेकळेच्या रूपात एक मोठा धक्का तर जरूर बसलाय परंतु या संघाची स्ट्रेंथ बॅटिंग स्ट्रेंथ जर पाहिली तर खूप मोठी आहे आणि त्याचबरोबरीने प्रतिस्पर्धी संघात देखील तेवढ्याच वाखाणण्याजोगते कामगिरी करणारे गोलंदाज देखील आहेत। तर एक चांगला सामना आपल्याला या ठिकाणी अपेक्षित असणार आहे। नवे तर यानंतर होणारा प्रत्येक सामना हा मात्र बलाढ्य सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। प्रत्येक चेंडूवर प्रेक्षकांची खास करून नजर असणार आहे या व्यावसायिक खेळामध्ये। सद्दाम गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळेल आणि मागील काही
वर्षात जर पाहायचं झालं तर उत्तरेकडील गोलंदाज आपल्या महाराष्ट्रातील संघात पाहायला मिळत आहेत आणि त्यापैकी त्याच परंपरेला एक पुढे घेऊन जाणारा गोलंदाज उत्तरेकडचा अर्थातच उत्तर प्रदेशातील सद्दाम गोलंदाजी मार्गावर दाखल होतोय या राधे एंटरप्राइजेस संघासाठी. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी राहते. तर सामना करण्यासाठी मंदार गुरव आणि विश्वनाथ जाधव ही जोडी मैदानात आहे. ट्रायडंट नवी मुंबई अर्थातच उद्योगपती सुरेशजी राणा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या चेंडूवर एक लाजबाब स्ट्रोक खेळला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी चित्याच्या चपळाईने जातोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरतोय. दुसरी धाव देखील धावून पूर्ण केली जाते. एक चांगला फटका होता. लॉफ्टेड फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले. झेल जरूर होऊ शकला नाही परंतु 2 धावा जरूर अडवल्यात मी म्हणेल. परंतु धावसंख्या 2 ने पुढे गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. टेनिस क्रिकेट विश्वाच्या नजरा आजच्या रात्रीत रायगडवर आहेत, पनवेलवर आहेत आणि ओवळे गावावर आहेत आणि नेक्सस ट्रॉफीवर देखील आहेत. का तर या ठिकाणी आजच्या रात्रीत तारे सितारे अवतरलेले आहेत ओवळे गावामध्ये. टेनिस क्रिकेट जगतातील चेंडूची फेक मुन्नाच्या माध्यमातून अतिशय सुरेख होते. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. प्रत्येक संघाची स्टारकास्ट जर पाहिली तर ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वात आपल्या नावाचा खूप मोठा डंका पिटलाय, आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी नाव केलंय ते मात्र या संघांमध्ये खेळतायत. पुढचा चेंडू म्हणजे जेवढे चांगले गोलंदाज आहेत तेवढे चांगले फलंदाज आहेत आणि त्यामुळेच की काय चांगल्या मॅचेस आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक चेंडूवर फलंदाजाचा प्रयत्न असणाऱ्या गोलंदाजावर वर्चस्व गाजवायचा आणि गोलंदाजाचा फलंदाजावर. पुन्हा एकदा वेगवान प्रचंड वेग या चेंडू जरूर समावला होता. सद्दामचा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी झाला. आपल्या क्षेत्रात मात्र या ठिकाणी सुखरूपपणे पोहोचले जात आहेत ते म्हणजे मंदार गुरव. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावांवर हा धावफलक जातोय. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक या कडाक्याच्या थंडीत देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी, या व्यावसायिक क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत. तर युट्यूबच्या माध्यमातून देखील तेवढ्याच संख्येने प्रेक्षकांनी मात्र 6000चा आकडा आता पार केलाय आणि यावर्षी मात्र युट्यूबचे बरेचसे रेकॉर्ड होताना पाहायला मिळाले. शक्ती चषक मध्ये रेकॉर्ड पाहायला मिळाला, त्याचबरोबर आमदार चषकामध्ये रेकॉर्ड पाहायला मिळाले आणि यावर्षी असेच रेकॉर्ड तुटत राहणार आहेत कारण या टेनिस बॉल क्रिकेटला चांगले दिवस आलेत. अपील केलं गेलं अतिशय मोठ्या पद्धतीने. अपील पंच या ठिकाणी फेटाळत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरं षटक या ठिकाणी संपतंय. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या 1 चेंडू बाकी. धावसंख्या झालेली ती 14. अपील केलं गेलं या ठिकाणी अतिशय जोरदार पद्धतीने. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना पाहायला मिळतील गोलंदाज सद्दाम. आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणजे पहिल्या षटकात ज्या 10 धावा होत्या, एक चांगली धावसंख्या उभारली गेली होती, तो ग्राफ कुठेतरी खाली आणण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालाय हा गोलंदाज सद्दाम. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी राहते. या चेंडूला टोलवण्याचा प्रयत्न तर ऑन साइडच्या दिशेने त्या ठिकाणी अशरफ येतोय. 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. चांगला थ्रो अशरफच्या माध्यमातून. अशरफ बद्दल सांगायचं झालं तर तो स्टंटमॅन देखील आहे आणि ऋतिक रोशनसाठी डबिंग देखील बऱ्याचशा सिनेमामध्ये त्यांनी केलंय आणि सुप्रीमो चषकामध्ये विश्वजित ठाकूरचा अशा काही प्रकारे शेवटच्या चेंडूवर झेल नक्कीच चेंडू अडवला होता आणि त्या चेंडूवर मात्र जरूर सामन्याचं गणित बदललं होतं. धावसंख्या झाली ती 16. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या या ठिकाणी झालेली आहे ती 16 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. तर पाहूया गोलंदाजीसाठी नवीन कश्यप गोलंदाजीसाठी येतोय. 3रं षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर काही वेगवान गोलंदाजाने उत्तर प्रदेश ते महाराष्ट्र असा प्रवास केलेला आहे आपल्या वेगाच्या जोरावर. तर पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी राहते. महाराष्ट्रात नुसता आला नाही तर बऱ्याचशा स्पर्धांमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाजाची पारितोषिक देखील घेतलीत या नवीन कश्यपने. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय या नामवंत स्पर्धेमध्ये अर्थातच नेक्सस ट्रॉफीमध्ये, ज्या ट्रॉफीवर सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी पुन्हा एकदा विश्वनाथ जाधव. नवीन 16 धावा धावफलकावर आहेत.
5 षटकांची असणारी ही लढत आहे. तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये पाहूया किती धावा घेतल्या जात आहेत नवीन गोलंदाजी मार्कवर. विकेट केला जातोय समोरच्या दिशेने. चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. विश्वनाथच्या बॅट मधून निघालेला हा फटका जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. विश्वनाथने नवीनचं स्वागत केलेलं आहे चौकाराने आणि धावसंख्या 4 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावांवर हा धावफलक जातोय. टेनिस क्रिकेट विश्व सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सुवर्ण युगातून चाललंय. एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. फाईन लेगच्या क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. धावसंख्या पुन्हा 2 ने पुढे जाते. धावसंख्या जी थांबली होती दुसऱ्या षटकामध्ये तिला कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न विश्वनाथ जाधव हा फलंदाज करतोय. नवीनवर कुठेतरी हल्ले चढवण्याचा प्रयत्न केला जातोय. अतिशय सुंदर असं क्रीडांगण पाहायला मिळते. तेवढीच चांगली खेळपट्टी या ठिकाणी पाहायला मिळते. तेवढा चांगला विद्युत प्रकाश झोत देखील या ठिकाणी पाहायला मिळतोय. तेवढ्या चांगल्या ट्रॉफीज, तेवढीच समालोचकांची मांदी आणि गुणलेखक. या चेंडूला कव्हरच्या क्षेत्रात टोलावण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण केली. झेल होऊ शकला नाहीये. प्रयत्न जरूर झाला. बचावले जात आहेत म्हणले या ठिकाणी फलंदाज विश्वनाथ जाधव. धावसंख्या पुनश्च एकदा 2 ने पुढे गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 धावांवर हा धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 बलाढ्य संघ, दोन्ही संघ व्यावसायिक क्रिकेटमध्ये या वर्षीच्या हंगामाची सुरुवात देखील तेवढी चांगली केली आहे. महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात. एकाने नुकतीच एका संघाने जर पाहिलं तर नुकतीच स्पर्धा गाजवली आहे देहू रोड पुणेची आणि दुसऱ्या संघाने जर पाहिलं तर स्पर्धा गाजवलेली आहे शक्ती चषकाची. मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातो. बॅटची कडा घेतली झाली. मोठ्या फटक्याच्या पुन्हा एकदा पवित्र्यात होता विश्वनाथ, परंतु बॅटची कडा घेतली गेली आणि चेंडू गोलंदाजाच्या हातात जातोय. मध्ये तो अडवलाही जातोय आणि मागील काही चेंडूवर मात्र फलंदाज प्रयत्न करत होते आणि ते यशस्वी होत होते, परंतु या वेळेला मात्र गोलंदाज यशस्वी झालाय फलंदाजाला थांबवण्यामध्ये. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील युद्ध क्रिकेटचं अधिक वेगाने चेंडू करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. स्वैर चेंडू घोषित केला जातोय पंचांकडून. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 धावांवर हा धावफलक जाताना पाहायला मिळेल. ओढे गाव अर्थातच क्रिकेटची खूप मोठी परंपरा असणार हे ओढे गाव, आयोजनाची खूप मोठी परंपरा असणार हे ओढे गाव आणि याच ओढे गावामध्ये प्रचंड वेग समावला होता. यासाठी ओळखला जातो. ब्रुसली या टोपण नावाने देखील हा इलाहाबादचा गोलंदाज ओळखला जातो आणि आज त्याच्या माध्यमातून अतिशय वेगवान पद्धतीचा मारा या ठिकाणी केला जातोय. 25 धावांवर सुरुवातीच्या काही चेंडूवर फलंदाजांनी जरूर अधिराज्य गाजवलं होतं, परंतु तदनंतर आपल्या वेगाचा या ठिकाणी करिश्मा दाखवण्याचा प्रयत्न या गोलंदाजाचा आहे. नवीन कश्यप या ठिकाणी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय आणि हा प्रयत्न मात्र या ठिकाणी फसलाय. चेंडू जातोय सीमारेषा पार. पहिल्या षटकात जर पाहिलं तर 10 धावा होत्या. दुसऱ्या षटकात 6 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात पुन्हा 15 धावा. शेवटचा चेंडू चुकला आणि त्या चुकीचा फायदा फलंदाजाने घेतला आणि सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलं गेलं. 3 षटकांची समाप्ती होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. पुन्हा एकदा सद्दामला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. वैयक्तिक दुसरं आणि आपल्या संघासाठी 4थं षटक. आता ही जोडी जमली आहे. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर सुमित बाद झाल्यानंतर दारोमदार होती या 2 फलंदाजांवर विकेट टिकून ठेवण्याची देखील आणि डावाला आकार देण्याची, आणि आतापर्यंत ती जबाबदारी ह्या दोन्ही खेळाडूंनी अतिशय सुरक्षितरित्या पार पडली आहे. तर येणाऱ्या
विकेट केला जातोय, जोरदार प्रहार केला जातोय. मंदार गुरवच्या बॅट मधून निघालेला हा फटका आणखीन एक खणखणीत षटकार सीमारेषा पार. आला बाबूराव आता आला बाबूराव, आला बाबूराव आता आला बाबूराव. 37 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. काय टायमिंग होतं, वेग प्रचंड होता गोलंदाजाच्या गोलंदाजीचा, परंतु फलंदाजांनी त्याला टायमिंगने उत्तर दिलं आणि ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळला गेलाय, लांबच लांबवर हा षटकार जाऊन पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 37 धावांवर हा धावफलक जातोय. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने धावफलक निघालाय. या चेंडूवर जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला हा चेंडू स्वैर घोषित केला जातोय. एक मोठा फटका, तदनंतर दिशेवरचं नियंत्रण गोलंदाजाचं हटताना पाहायला मिळत आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे गेली स्वैरच्या रूपात. 38 धावांवर हा धावफलक जातोय. शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धेसाठी देखील या गावाची ओळख आहे. रबर बॉलच्या जास्तीत जास्त क्रीडा स्पर्धेसाठी या गावाची ओळख आहे. एकाच गावाजवळ 8 पेक्षा जास्त संघ म्हणून देखील गावाची ओळख आहे. रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झाला होता, प्रयत्न मात्र या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळत नाहीये. या चेंडूवर गोलंदाज कमबॅक करतोय. पहा काय वेग सामावलेला आहे आणि यासाठी बऱ्याचसा का म्हणजे मागील 3 वर्ष जर पाहिलं तर उत्तर प्रदेशातील उत्तरेकडील गोलंदाज महाराष्ट्राचं टेनिस बॉल क्रिकेट का गाजवत आहेत त्याचं उत्तर हा गोलंदाज या चेंडूवर देतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय. 1 धाव तर पूर्ण केली गेली आहे. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे गेली. तर काही चेंडूवर फलंदाज वर्चस्व गाजवत आहेत, काही चेंडूवर गोलंदाज ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये जास्त काळ एकाला कोणी वर्चस्व गाजू देत नाहीये, म्हणजे फलंदाजही जास्त काळ वर्चस्व गाजू दिलं जात नाहीये आणि गोलंदाजाला देखील जास्त काळ वर्चस्व गाजू दिले जात नाहीये. आपण या ठिकाणी बेस्ट का आहोत आणि आपण या ठिकाणी का आलो आहोत याचं उत्तर देत आहेत. विश्वनाथ जाधव हा चेंडू खोलवर टप्प्याचा लॉंगॉनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न तर होतोय. 1 धाव पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 धावांवर ही धावसंख्या जाते. दोन्ही फलंदाज केवळ मोठमोठे फटकेच मारत नाही, एकेरी दुहेरी धावा घेत मात्र हा धावफलक वाढवायचा, म्हणजे डॉट बॉल जास्तीत जास्त डॉट बॉल न जाऊ देता या धावफलकाला एकेरी दुहेरी धावा घेऊन देखील वाढवायचं. चिकाडा घेतली जाते. झेल पकडण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला होता. अमोल डुबे त्या ठिकाणी जरूर होते, परंतु एका धावेमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावांवर हा धावफलक जातोय. पहिल्या चेंडूवर एक षटकार जरूर मारला, परंतु तदनंतर गोलंदाज कमबॅक करतोय, परंतु फलंदाज धावाही काढतायत. खोलवर टप्प्याचा चांगला चेंडू जरूर होता. 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहिजे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. अतिशय वेगवान पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावांवर हा धावफलक जातोय. 4 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या झाली ती 43. मंदार गुरव 9 चेंडूमध्ये 14 धावांवर फलंदाजी करतोय. त्याचबरोबर विश्वनाथ जाधव 13 चेंडूमध्ये 20 धावांवर जोडी जमली आहे आणि गोलंदाजांचा समाचार घेते. आतापर्यंत 4 षटकांमध्ये धावसंख्या झाली आहे ती 43. तर गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम अहमदनगर राहता बाबळेश्वर अमोल डुबे येतोय गोलंदाजीसाठी, ज्याने गतवर्षी पीटीपीएल स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची क्विड कार मिळवली होती. गोलंदाजी मार्कवर अमोल डुबे पाटील. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी हा अहमदनगरचा अर्थातच शिर्डीचा गोलंदाज करतोय. नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. 1 धाव तर पूर्ण केली आहे. पाहूया धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जाईल. नो बॉल फ्री हिट असणार आहे यानंतरच्या चेंडूवर.
पाहूया या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे घेतला जातोय. विश्वनाथ आणि मंदार गुरव, विश्वनाथ जाधव आणि मंदार गुरव या जोडीने आतापर्यंत या संघाची धावसंख्या वाढवली आहे. आपल्या बॅटमधून आकर्षक असे काही फटके देखील या ठिकाणी खेळले, परंतु काही चेंडू जे गोलंदाजांनी चांगले टाकले होते त्यांना सन्मान देत देखील एकेरी दुहेरी धावा या दोनही फलंदाजांनी काढल्यात. अमोल डुबे अपील मात्र या ठिकाणी केलं गेलं. फ्री हिट असल्या कारणाने मात्र या ठिकाणी बजावला जातोय फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46. शेवटचा षटक आहे, अंतिम षटक आहे या डावातील. या षटकामध्ये पाहूया किती धाबा बनवल्या जात आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये किती चौकार जात आहेत, किती षटकार जात आहेत मात्र या ठिकाणी पाहायचंय. खोलवर टप्प्याचा हा चेंडू जरूर होता, पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल आणि चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू जरूर अतिरिक्त होता, परंतु तदनंतर कमबॅक करतोय तो अमोल डुबे. याच अमोल डुबेला मात्र आपण सिद्धेश ट्रॉफी मध्ये देखील गोलंदाजी करताना पाहिलं होतं. ओळेगावातील आणखीन एक मोठी स्पर्धा सातत्याने आपण पाहतो जी खुल्या गाठातील असते. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा अमोल विश्वनाथसाठी. या चेंडूवर मात्र मिड विकेटच्या दिशेने प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. मोठ्या संध्याची मोठ्या फटक्याची वारंवार संधी दिली जात नाहीये, परंतु जे चांगल्या चेंडूवर देखील धावा घ्यायचा हे मात्र या ठिकाणी कायम ठेवले आणि धावसंख्या 2 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 धावांवर. 5वं षटक मार्गस्थ असताना अमोल डुबे याचं विश्वनाथ आणि त्याच्या बरोबरीने मंदार गुरव. अतिशय सुंदर क्रिकेटचा सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय ओळेगावात नेक्सस ट्रॉफीच्या माध्यमातून. अधिक वेगाने आला या चेंडूला ढोलवण्याचा प्रयत्न जरूर. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू अडवला जातोय. नो बॉल. पंच पुन्हा एकदा या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या पुढे जाईल 2 ने आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 51 धावांवर. हा धाव फलक जाईल. लेग बायच्या स्वरूपातील धाव आणि यानंतरच्या चेंडूवर असणारी फ्री हिट. फ्री हिटचा या अगोदरच्या फ्री हिटवर विशेष फायदा उचलता आला नाहीये, परंतु या फ्री हिटचा फायदा मंदार गुरव उचलतोय का. धावसंख्या 51, 50 ची ओलांडली आहे धावसंख्येने. अमोल मंदार गुरवसाठी विकेट केला जातोय. मोठा प्रहार मात्र करण्यामध्ये यशस्वी झाले, परंतु चेंडू मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडूची फेक चुकीची होती. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय. क्या बात आहे. 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. जशी संधी मिळाली त्या संधीचं सोनं केलं. एका धावेचं दुसऱ्या धावेत, दुसऱ्या धावेचं तिसऱ्या धावेत रूपांतर केलं गेलं आणि धावसंख्या पुढे जाते. 3 ने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54 धावांवर. एक आव्हान उभं करायचं या ठिकाणी प्रयत्न मात्र असणार आहे तो ट्रायडंट संघाचा. राधा एंटरप्राइजेस चिरले संघाच्या विरुद्ध. या ठिकाणी मात्र चेंडू हवेत जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. नो मॅच लँड क्षेत्रात चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 58 धावांवर. हा धाव फलक जाताना पाहायला मिळतोय. ही जोडी खऱ्या अर्थाने रंगात आली आहे आणि एक चांगली फलंदाजी या दोन्ही जोडीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. केवळ आतषबाजी नाही तर एकेरी दुहेरी धावा काढत देखील हा धावफलकाचा डोलारा या ठिकाणी उभा केला या दोन्ही फलंदाजांनी, विश्वनाथने आणि मंदार गुरवने. पुन्हा एकदा अमोल. या षटकात मात्र मागील षटकांच्या तुलनेत धावा आल्यात. या ठिकाणी मोठी संधी जरूर मिळाली नव्हती. मिड विकेट क्षेत्रात चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तो करत असताना मात्र विश्वनाथ धावबाच्या रूपात माघारी परततोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 धावांवर आणि विजयासाठी जर पाहायचं झालं तर 61 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलेलं आहे. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तब्बल 53 धावांची पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंमध्ये 54 धावांची पार्टनरशिप होताना पाहायला मिळाली. तर विजयासाठी दोन्ही फलंदाजांनी मात्र चांगली कामगिरी केली आहे. विश्वनाथ जाधव 28 धावांची खेळी साकार केली आहे 17 चेंडूंमध्ये आणि मंदार गुरवने देखील त्याला तेवढीच चांगल्या पद्धतीने साथ देताना पाहायला मिळाले. मंदार गुरव त्याने देखील 1 षटकार या डावामध्ये ठोकला आणि मंदार गुरवचं देखील तेवढं चांगलं 19 धावा 12 चेंडूमध्ये केल्या. धावसंख्या झाली ती 60. विजयासाठी 61. डीजे
सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो की नाणेफेकसाठी आपण स्टेजवर यावं. सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाचा संघनायक आणि साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी या संघाच्या संघनायकाला विनंती आहे की नाणेफेकीसाठी आपण स्टेजवर यावं. मी निलेश परदेशी याला विनंती करेन की आपण मंचावरून स्थानापन्न व्हावं. तर सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. ओव्हर टू चंदू सिद्धू सर. खूप मोठ्या संख्येने मात्र युट्यूबच्या द्वारे देखील या सामन्याचा आनंद प्रेक्षक घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. मैदानावर देखील खूप मोठ्या संख्येने बऱ्याचशा लांब लांबवरून प्रेक्षक उपस्थित राहत आहेत. लालबागवरून देखील विक्रांत जाधव या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. त्यासाठी उपस्थित राहील त्यांचं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आज एक महाराष्ट्रातील नामवंत खेळाडू आज या क्रीडा नगरीमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्या नेक्सस ट्रॉफीमध्ये या ट्रॉफीच्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट करणार आहोत आपण. तुमची सर्वांची साथ, अनाथ गोरगरिबांना मदतीचा हात. तर सील चॅरिटेबल ट्रस्ट अनाथ आश्रम यांच्याकरिता सदर स्पर्धेच्या माध्यमातून अनाथ गोरगरिबांना आर्थिक मदत, त्याचबरोबर आपल्या घरातील जुने कपडे अथवा शालेय उपयोगी वस्तू रूपाने देणगी सरळ हाताने या ठिकाणी देण्यासाठी मदत करूयात. आणि विशेष म्हणजे तो उपक्रम यशस्वी देखील आतापर्यंत झालाय. सरळ हाताने मात्र सर्वांनी मदत देखील केलेली आहे आणि यापुढे देखील उद्याचा देखील दिवस आहे. 1 लाखाच्या वर मात्र आपण रक्कम उभी करू शकलोय आणि अजून बऱ्याचशा रकमेची गरज आहे. तर जरी बऱ्याच शालोपयोगी वह्या असतील, पुस्तके असतील, त्या स्वरूपात देखील या ठिकाणी मदत आलेली आहे. चला मैदानाचा ताबा घ्या. यानंतरच्या सामन्यासाठी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. हॅलो. तर पुढचा होणारा सामना सुयोग स्पोर्ट्स दापोली वर्सेस साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण यायचा. परत एकदा विनंती असेल, सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी मधला पिरियड आणि वेळ आहे, त्यामुळे आपण यायचा. आधीच सामन्यांना उशीर झालाय. तुम्हाला विनंती असेल या. आपण संघनायकाला विनंती असेल टी शर्ट परिधान करून आपण मंचावर यायचं आहे नाणेफेकीसाठी. साक्षी एंटरप्राइजेस आणि सुयोग स्पोर्ट्स या आपण नाणेफेकीसाठी. रोहित यांच्याकडून या ठिकाणी 1100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 1432 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एका षटकामध्ये जर 4 षटकार लगावले फलंदाजांना, 4 चौकार लगावले बॅक टू बॅक, तर 1400 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 1432 रुपयाचं पारितोषिक आलं आणि त्यांनी सांगितले की जर हे फलंदाजांना बक्षीस पटकावलं नाही तर हे 1432 रुपयाचं पारितोषिक देणगी स्वरूपामध्ये सील चॅरिटेबल ट्रस्ट अनाथ आश्रम या गोरगरीब मुलांसाठी या ठिकाणी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. तर चला, सुयोग स्पोर्ट्स आणि साक्षी एंटरप्राइजेस बराच वेळ अनाउन्समेंट करतोय तरी सुद्धा तुम्ही नाणेफेकीसाठी येत नाही आहात. हॅलो. सुयोग स्पोर्ट्स दापोली संघाचा संघनायक या ठिकाणी हजर आहे. मी साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, बराच वेळ अनाउन्समेंट करतो, तुम्ही येत नाही आहात. तुम्ही या ठिकाणी असाल, माझा आवाजही तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, पण तुम्ही काय येत नाही? प्रेक्षक वाट बघतायत सामन्याची.
आकाश तारेकर रायगडचा वंडर बॉय. मी ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने टुर्नामेंटचं आयोजन केलंय ते प्रतापराव देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी या दोन संघादरम्यान नाणेफेक करून घ्यावा. तर चंदू सर या ठिकाणी आणखी एक मोठी मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल. हॅलो. तर साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकलाय. तर घेऊन चालतोय मैदानावर सूरज हातमोडे यांच्या समेत. पंचांचा सामन्याला सत्राला सुरुवात होण्याचा इशारा येतोय. विश्वनाथ जाधव पहिला गोलंदाज. रायगडचा टायगर उस्मानसाठी हा बॉल फुलर लेनचा होता, फक्त सन्मान दिलाय. मिड विकेट मध्ये बॉलला ढकललंय आणि सिंगल कंप्लीट केली गेली आहे. खरं तर दोन्ही विस्फोटक फलंदाज यावेळेला मैदानामध्ये पाहायला मिळतात. रायगडचा टायगर उस्मान पटेल तर दुसऱ्या बाजूला नाशिकचा हा खेळाडू मुन्ना शेख. डावखुऱ्या हाताचा सर्वाधिक घातक फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते तो मैदानामध्ये 61 धावांचा पल्ला गाठण्यासाठी उतरलाय. अस्किंग रेट आहे 12.20. जवळजवळ 12.5च्या अस्किंग रेटनं या ठिकाणी धावा जमवायच्या आहेत. धावांचा पाठलाग करायचा आहे. तो बॅटिंग करत असताना ट्रायडेंट नवी मुंबई संघाच्या विरुद्ध राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघानं टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली होती. 60 धावांपर्यंत रोखलं होतं. विश्वनाथ जाधव आणि मंदार गुरवची अतिशय चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली होती. यावेळेला बॅटीची स्पर्श कडून बाहेरची कडा लागून चेंडू जातोय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येतोय मुन्ना शेखच्या बॅटमधून. पहिल्या बॉलवरती उस्मानने घेतली सिंगल, दुसऱ्या बॉलवरती आली बाउंड्री. 5 धावा स्कोर कार्ड वरती. जिंकण्यासाठी 56चं टार्गेट अजूनही आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल जाते पाठीमागच्या बाजूला. जेडी पाठलाग करतोय परंतु बॉल गाठतोय सीमारेषा. बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री. दोन्ही विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये आहेत. याच दोन फलंदाजांनी शक्ती चषक ही स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. त्या स्पर्धेमध्ये धावांचा पाऊस पडला होता आणि नेक्सस ट्रॉफी 2018 मध्ये देखील धावांचा पाऊस पडत असताना ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 3 बॉलवरती 9 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. विश्वनाथ जाधव एक वेगवान गोलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या गोलंदाजीवरती बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज मारलेत आतापर्यंत मुन्ना शेख या फलंदाजानं. पॉवर प्लेची पहिली ओव्हर अगदी पुढ्यात टाकला होता बॉल. पंचांकडे अपील केलं होतं. पंच जरा नकारार्थी कौल देत आहेत, म्हणजे हा फलंदाज या ठिकाणी सेफ आहे. 4था चेंडू डॉट टाकण्यामध्ये यश मिळालंय ते गोलंदाज विश्वनाथला. हा कमबॅक करणं फार गरजेचं होतं. फील्ड पोझिशन जर आपण पाहिली तर पाठीमागच्या बाजूला 5 फिल्डर आहेत. सर्कलच्या आतमध्ये एक मिड ऑफला आहे, एक मिड ऑनला आहे आणि सर्कलच्या बाहेर 2 बाउंड्री लाईनला उभे केलेत. एक डीप कव्हरमध्ये आहे आणि एक डीप मिड विकेटमध्ये. हा फुल्लर लेनचा बॉल होता. यावेळेला ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा फटका जातोय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मधून. तिसरी बाउंड्री येते मुन्ना शेखच्या बॅट मधून. ले गई दिल मेरा मंजली, ले गई दिल मेरा मंजली. आणि जर या बॉलवरती 4थी बाउंड्री आली तर रोहित यांच्याकडून 1432 रुपयांचं पारितोषिक असेल. 3 बाउंड्रीज आतापर्यंत लगावल्यात मुन्ना शेखनं. अतिशय चांगली बॅटिंग, पॉवर प्लेचा
पुरेपूर फायदा उचलला जातोय. या वेळेला मिड ऑफचा फिल्डर चुकी करतोय. बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि चौथी बाउंड्री येते मुन्ना शेखच्या बॅट मधून. मैंने देखा तूने देखा मैंने देखा तूने देखा उसने देखा उसने देखा सबने देखा मैंने देखा तूने देखा उसने देखा उसने देखा सबने देखा. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 61 धावांचा पल्ला गाठायचं होतं. पहिल्या ओव्हरमध्ये 4 बाउंड्रीज मारल्या. 4 बाउंड्रीज मारल्या. मुन्ना शेखनं वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळतोय. उस्माननं एका चेंडूचा सामना केला, तो वैयक्तिक 1 या धावसंख्येवरती खेळतोय आणि येणारे 24 चेंडू 44 धावांची गरज आहे. प्रतिषटक 11च्या आस्किंग रेटनं आता धावा जमवायच्या आहेत. थोडंसं विचार करण्यास भाग पाडलाय प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराला. दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचं याच्यासाठी पुन्हा एकदा विचार विनिमय टीम मीटिंग बोलवली होती सुमित ढेकलेनं आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली गेली गोलंदाज इम्रोज खान या गोलंदाजाच्या हातामध्ये. इम्रोजनं बरीचशी मैदानं गाजवलेत. बऱ्याचशा मैदानावरती त्यानं फार चांगला परफॉर्मन्स दिलाय. परंतु नेक्सस ट्रॉफी 2018 मध्ये आपल्या संघाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर त्याला या ठिकाणी चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. रायगडचा टायगर उस्मान पटेल सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून ज्याचं नेहमीच नाव घेतलं जातं तो या वेळेला मैदानामध्ये खेळतोय. आम्ही ग्रामीण क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करत असताना नेहमी म्हणतो ग्रामीण क्रिकेटमधली सर्वाधिक घातक जोडी कोण, तर दापोलीचा विश्वजित आणि विशाल, त्यानंतर पारगावचा सुमित आणि आकाश. परंतु या वेळेला आपण एक घातक सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय, ती म्हणजे उस्मान पटेल आणि मुन्ना शेख. लकी स्पोर्ट्स दीपकजी सोनटक्के यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी बॅट हे पारितोषिक स्वरूपामध्ये असेल. या वेळेला स्क्वेअर कटचा हा फटका जातोय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5वा चौकार या इनिंग मधला. दोन्ही फलंदाज अतिशय चांगली बॅटिंग करतायत. कोणती रिस्क उचलत नाहीयेत. जमिनीच्या सहाय्यानं कार्पेट शॉट अलॉंग द कार्पेट फटके खेळले जातात आणि बाउंड्रीज आतापर्यंत आले टोटल 5. एकूण स्कोर झालाय 21. चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या संघाची आपल्याला पाहायला मिळते. एम्ब्रोज उर्ध विकेटनं सज्ज होतोय. मिस टायमिंग स्ट्रोक होता. जेडी छोटा जेडी फार चपळ क्षेत्ररक्षक आहे, तितका चांगल्या दर्जाचा तो गोलंदाज देखील आहे. प्रयत्न फार चांगला केला होता, कमिटमेंट दिली होती, परंतु लास्ट मोमेंटला हातामधून बॉल स्किड झाला आणि सिंगल कंप्लीट केली गेली. उस्मान आपल्या इंडिव्हिज्युअल 6 रन्सवरती खेळतोय, तर नाशिकचा हा आक्रमक डावखुरी आताचा फलंदाज मुन्ना आपल्या वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती खेळतोय. 61चं टार्गेट सेट केलंय. स्कोर कार्ड वरती एकूण धावा आल्या 22. आता जिंकण्यासाठी 22 बॉल मध्ये 39 ची गरज आहे. मोमेंटम मिळणं फार गरजेचं आहे. रेग्युलर इंटरव्हल मध्ये जर एखादी विकेट मिळाली तर बॉलिंग करणारी टीम या मॅच मध्ये कमबॅक जरूर करू शकते, परंतु या वेळेला फलंदाजांनी या मॅच वरती आपला प्रभाव पाडण्याचं काम केलंय. फिल्डिंग अतिशय चांगली प्लेस केली आहे. 3 फिल्डर आपल्याला आउटसाइड द 30 यार्ड सर्कल मध्ये पाहायला मिळतात. P2चं हे षटक चालू आहे. या वेळेला ओव्हर द विकेटनं राऊंड द विकेटनं गोलंदाजी होती. फार चांगला चेंडू होता. डॉट बॉलची समाप्ती केली. दुसरा डॉट बॉल या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतोय. 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. या वेळेला बॅक टू बॅक 2 डॉट बॉल काढले जातात. ही ओळख आहे इम्रोज खानची. सुरुवातीलाच म्हटलं होतं बऱ्याचशा मैदानावरती यानं आपल्या नावाचा डंका वाजवलाय. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आणतोय. गोल्डन स्पॉट वरून चेंडूला थोडासा बाउन्स देतोय. अगदी शरीराच्या जवळच जाणारे हे चेंडू. मुन्नाला त्यानं 2 चेंडू कोणत्याही प्रकारची धाव घेऊ दिली नाही. ही सगळ्यात मोठी उपलब्धी असेल ती या वेळेला ट्रायडंट टीमसाठी. शफल झाले होते ऑन साइडला. आडव्या बॅटनं बॉलला खेळून काढलं. स्क्वेअर लेगचा फिल्डर आला मिड विकेट मध्ये, बॉलला उचललं, सिंगल कंप्लीट केली.
ज्या वेळेला तुमच्या बॅटमधून धावा येत नसतात त्यावेळेला स्ट्राईक रोटेशन होणं फार महत्त्वाचं असतं. स्वतःला सावरण्यासाठी वेळ मिळतो, नॉन स्ट्राईक एंडवरती जाण्याची संधी मिळते आणि तेच काम केलं मैदानामध्ये फलंदाज मुन्नानं. उस्मान बॅटिंग करण्यासाठी आता पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्कोर कार्डवरती 23 धावा लागल्या गेल्या. चिंचपाडा गावचे अतिशय चांगले गुणलेखक उमेश भोईर सर आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत. 23 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 38 म्हणजे 38 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 19 चेंडू बाकी आहेत. 38 धावांची गरज आहे. अस्किंग रेट आता वाढत चाललाय. 12च्या सरासरीनं 12च्या अस्किंग रेटनं धावा जमवायच्या आहेत पहिल्या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर राधे एंटरप्राइजेस टीमला. या वेळेला गोल्डन स्पॉटवरचा बॉल होता, अगदी शरीरावरती पटकन आतमध्ये आला होता. उस्मानला चेंडू काही समजला नाहीये आणि निर्धाव चेंडूचा खेळ संपला. दुसऱ्या षटकामध्ये इम्रोज खानची दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॅट्समन समोर असताना त्याच्या पहिल्या बॉलवरती बाउंड्री आली होती. त्यानंतर उर्वरित 5 बॉलमध्ये त्यानं फक्त धावा खर्च केल्या 2. या ठिकाणी आपण पाहतोय 23 रन स्कोर कार्डवरती लागले गेलेत. 18 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे आणि या ठिकाणी एक पारितोषिक आले उस्मान पटेल या फलंदाजाला. कसळकणचे शिवसेनेचे जे नेते आहेत नितीनजी पाटील यांनी हे पारितोषिक लावलंय. 2 षटकार जर उस्माननं मारले तर त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जर ते पारितोषिक त्यांना मिळालं नाही तर ते सील चॅरिटेबल ट्रस्टला जमा होईल. नितीनजी पाटील यांना देखील आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया. गोलंदाज तिसरा पुन्हा एकदा सज्ज होतोय. दुसरा गोलंदाज आहे स्वतःचं दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आला विश्वनाथ जाधव. पहिल्या षटकामध्ये जरूर महागडा ठरला होता परंतु पुन्हा एकदा सुमितनं त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. आता आपल्यावरती दाखवलेला विश्वास किती सार्थ ठरवतोय याकडे सगळ्यांचं लक्ष. चांगला बॉल यावेळेला सुमित जातोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये फील्ड करत असताना बॉलला कॅरी करतोय परंतु चेंडू शरीरावरती आदळला होता. लेग बाईटचा इशारा आला नीरज राणावत सरांचा आणि एक्स्ट्राची एक धाव स्कोर कार्डवरती जोडली जाते. पहिली एक्स्ट्राची धाव स्कोर कार्डवरती येते. 24 रन स्कोर कार्डवरती. 17 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 37 धावांची. चेंडू आणि धावा यांच्यामध्ये 20चं अंतर आहे. हे अंतर हे डिस्टन्स कमी करण्यासाठी मोठे फटके मारणे फार गरजेचं आहे. जर 1-2 मोठे फटके आले तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमला मोमेंटम मिळू शकतो परंतु खऱ्या अर्थानं इम्रोज खान या गोलंदाजानं मॅचमध्ये परत आणलं आपल्या गोलंदाजी करणाऱ्या ट्रायडंट नवी मुंबई संघाला. ट्रायडंट नवी मुंबई म्हणजे राणा अंकल यांचा संघ यावेळेला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. थोडासा चेंज ऑफ पेस केलेला बॉल होता. कमी गतीनं आला होता. उस्माननं लास्ट मोमेंट पर्यंत वेट केलं. त्यानंतर फक्त बॉलला सन्मान दिला. सिंगल कंप्लीट केली गेली आणि स्ट्राईक रोटेशन महत्वाचं आहे कारण या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर हे 2 बॅट्समन मोठे फटके देखील मारतायत. मागच्या ओव्हरमध्ये 3 डॉट बॉल आले होते परंतु या वेळेला डॉट बॉल खेळत नाहीये. जर डॉट बॉल आले तर बॅट्समनवरचं प्रेशर वाढत जाणार. फुलटॉस लोअर फुलटॉस होता. अतिशय वेगात टाकला होता स्क्वेअर लेग मध्ये. अगदी ऑस्ट्रेलियन स्टाईलनं बॉलला फील्ड करत असताना राहुल आपण पाहतोय सिंगल कंप्लीट केली गेली आहे आणि आता विश्वनाथ फार चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडासा महागडा ठरला होता परंतु सुमितने जो विश्वास दाखवलाय तो स्वतःच्या दुसऱ्या आणि संघाच्या तिसऱ्या षटकामध्ये अतिशय चांगल्या रीतीनं कमबॅक करून देत असताना टोटल स्कोर झाला 26. अजूनही जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. रायगडच्या टायगरला आता मात्र थांबवलंय विश्वनाथ जाधवनं. जर आपण मागच्या 2 षटकांचा विचार केला विश्वनाथचे हे 4 चेंडू आणि इम्रोजचे शेवटचे 5 चेंडू 9 चेंडूंवरती फक्त 4च धावा बॅटमधून आल्यात म्हणजे फार चांगला गोलंदाजीतला कमबॅक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले होते. कट करायचं होतं. दिशा देण्याचा प्रयत्न केला होता. कन्सिक्युटिव्ह 2 डॉट बॉल टाकले जात आहेत. आता
उस्मानला विचार करण्यास भाग पाडलंय आणि प्रत्येक डॉट बॉल नंतर प्रत्येक बॉल नंतर सुमित त्याला टिप्स देत असताना पाहायला मिळतात. हे फार महत्वाचं आहे. कर्णधार गोलंदाज याच्यामध्ये कॉर्डिनेशन, कम्युनिकेशन, संवाद असणं किती गरजेचं आहे ते आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 35 धावांची. तिसरा चेंडू डॉट टाकला जातोय पंचांकडे. यष्टीजीतची अपील, रनआउटसाठी अपील जरूर केली होती, परंतु या वेळेला मॅच मधली कंजूशी, दादागिरी गोलंदाजीतली पाहायला मिळाली. पूर्णपणे धावांना प्रतिबंध लावण्याचं काम केलं गेलं, धावांना लगाम लावण्याचं काम केलं गेलं, धावांना चाप लावण्याचं काम केलं गेलं. पहिला गोलंदाज इम्रोज खान आणि दुसरा गोलंदाज विश्वनाथ जाधवच्या माध्यमातून 2 षटकांमध्ये 9 धावा आल्या. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या होत्या आणि 3 षटकानंतर 61 धावांचा पाठलाग करत असताना 26 धावा स्कोर कार्डवरती आहेत. महत्वाची गोष्ट ही असेल की एकही विकेट गमावली नाहीये ती बॅटिंग करणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघानं. 2 षटकं बाकी आहेत. 35 धावांची गरज आहे. अस्किंग रेटचा ग्राफ आता वाढत चाललाय. 17.5च्या अस्किंग रेटनं आता धावा जमवायच्या आहेत. यानंतर एक चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली, रायगडचे रती महारथी, त्याचबरोबर मुंबई, पुणे, रायगड अशा 3 तालुक्यातील दिग्गज खेळाडू आपल्याला एकमेकांच्या विरुद्ध नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. या वेळेला तिसरा गोलंदाज 4थं षटक करण्यासाठी वापरला जातोय अयूब शेख. ठाणे कासार वडवलीचा हा खेळाडू अयूब शेख गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. या वेळेला जी फलंदाजी शक्ती चषक या स्पर्धेमध्ये केली होती उस्मान आणि मुन्नाला, ती फलंदाजी तशीच बॅटिंग या नेक्सस ट्रॉफी 2018 मध्ये करावी लागणार आहे. आदरणीय प्रतापरावजी देशमुख यांचा काल वाढदिवस मोठ्या थाटामाटात या मंचावरती साजरा झाला. त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या वेळेला वाईड बॉलचा इशारा आलाय दत्ता मेहर सरांचा. वाईड बॉलनं 1 धाव इन्क्रीज होते स्कोर कार्डवरती. 27 धावा झाल्यात. 12 चेंडू आणि 34 धावांची आता गरज आहे. ॲडव्होकेट समीरजी म्हात्रे, साई स्पोर्ट्स आणि ग्रामस्थ मंडळ ओवळे यांनी ही आयोजित केलेली 3 दिवसाची नाईटची स्पर्धा. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल 2 फिल्डरच्या मधोमध जातोय. पहिल्या टप्प्यावरती बॉलला अडवलं जातंय. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो येतोय. चांगली फिल्डिंग आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. आता रायगडच्या टायगरला बरसावं लागेल, मोठे फटके मारावे लागतील. 11 चेंडू 33 धावा म्हणजे प्रत्येक बॉलवरती ऍटलिस्ट कमीत कमी 3 धावा कराव्या लागतील जर या शृंखलेमध्ये आपल्या बॅटिंग करणाऱ्या राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर. ट्रायडंट नवी मुंबई संघ असं वाटलं होतं की या मॅच मध्ये काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, पण तदनंतर इम्रोज असेल, विश्वनाथनं केलेली गोलंदाजीतली दादागिरी या मॅच मध्ये मोमेंटम मिळून देते ती गोलंदाजी करणाऱ्या ट्रायडंट नवी मुंबई संघाला. ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेला हा यॉर्कर पद्धतीचा बॉल, गोलंदाजाचं अस्त्र, गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात, ते आपल्या भात्यातून आता काढले जातात आणि मोक्याच्या क्षणाला अशा प्रकारची गोलंदाजी आता पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. अयूब शेख कासार वडवली एक्सप्रेस मैदानामध्ये धावत असताना या ओळेच्या मैदानावरती हा खूपच खराब बॉल होता. अंपायरनं नो बॉलचा इशारा केलाय. 1+1 अशा 2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. त्यानंतर हा फ्री हिटचा अंपायरचा इशारा आलाय. हा बेनिफिट आता उचलायला पाहिजे. या संधीचं सोनं केलं पाहिजे, कारण संधी ही एकदाच येत असते आणि त्या संधीचं सोनं करणं आता फार गरजेचं असेल. 2 धावांच्या मदतीनं 30 धावा स्कोर कार्डवरती आहेत. या वेळेला मुन्नाच्या बॅटमधून आलेला हा फटका बराच काळ हवेमध्ये आहे. शेवटपर्यंत राहुलनं बॉलला जज केलं होतं, परंतु लास्ट मोमेंटला तो कॅचला कॅरी करू शकला नाही आणि मुन्ना सारख्या एका बिग हिटरचा कॅच या ठिकाणी ड्रॉप केला जातोय. 2 धावांच्या मदतीनं स्कोर झालाय 32. जिंकण्यासाठी अजूनही 29
धावांची गरज आहे 9 चेंडूंमध्ये. कॅचेस बिन द मॅचेस असं म्हटलं जातं. आम्ही नेहमी म्हणत असतो होडीला पडलेलं छिद्र नेहमीच संपूर्ण होडी बुडवू शकते, परंतु हा सोडलेला झेल किती महागडा ठरतोय येणारी वेळ आणि येणारा काळच या मैदानावरती सांगणार आहे. ओर द विकेट, राऊंड द विकेटनं या वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड, अगदी पुढ्यात टाकलेल्या बॉलला उचललंय आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून फेकून दिलंय 6 धावांसाठी. तेवीस धावांची गरज आहे. स्कोर कार्ड वरती धावा आल्या त्या 38. या षटकारानं बरेचसे संकेत, बरेचसे समीकरणामध्ये बदल पाहायला मिळतात. इरादे स्पष्ट करतोय, संकेत देतोय प्रतिस्पर्धी संघाला. 8 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे. लाजवाब फटकेबाजी आता मैदानामध्ये पाहायला मिळते. ज्या फटक्यांसाठी हा मुन्ना शेख ओळखला जातो तो फटका दाखवत असताना, प्रेक्षकांना एंटरटेन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मगाशी म्हटलं होतं कॅच खरं तर राहुलनं पकडायला हवा होता. मॅच मधली सगळ्यात मोठी विकेट होती आणि ती विकेट आलेली संधी या ठिकाणी सोडली आहे. फ्री हिट होता. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय अयुब शेख. पहिले 2 चेंडूंवरती चांगली गोलंदाजी केली होती, त्यानंतर थोडासा महागडा ठरलाय. पुन्हा एकदा हिल एंड कडून सज्ज, हायवे एंड कडून सज्ज होतोय राऊंड द विकेटनं. हा बॉल अतिशय चांगला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू अगदी शरीराच्या जवळून गेला होता. आम्ही नेहमी म्हणतो अशा प्रकारचे चेंडू हे घातक असतात, कारण आपण बऱ्याच वेळेला पाहिले अशा चेंडूंवरती फलंदाजाला देखील दुखापत होण्याचा संभव असतो. गेल्या वर्षी एजाजचा बॉल लागला होता विश्वजित ठाकूरचा JPL मध्ये, त्याला सुद्धा दुखापत झाली होती. आणि या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता करतोय कमबॅक करत असताना अयुब शेख. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 23 धावांची. ड्राईव्ह केले बॉलला, 2 फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत. त्या ठिकाणी सुमित बॉलला अडवत आहेत. पहिल्या धावेला दुसऱ्या धावेमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न. पहिली धाव फार जोरात घेतली होती. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रायगडचा टायगर उस्मान याला परत यावं लागतंय. पहिली विकेट जाते बॅटिंग करणाऱ्या राधे एंटरप्राइजेस टीमची. चमत्कार घडणार नाही, हालचाल केल्या बिगर, हालचाल केल्या बिगर नमस्कार होणार नाही, हात वर केल्या बिगर. या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेला वर टेकडीवर सेगोटी पेटवली. प्रेक्षकांना विनंती आहे ती सेगोटी विझवावी, कारण आणखी 2 मॅच खेळायचे आहेत. तो धूर जो आतमध्ये येतोय त्याचा त्रास होतोय खेळाडूंना. मी तुम्हाला विनंती करतोय, प्रेमाने विनंती करतोय, आपण वर बसलात, थंडी लागत असेल आम्ही समजू शकतो, पण ती सेगोटी विझवायची आहे. मित्रा विनंती असेल. आणि याच मैदानावर चंदू सर आणि सूरज 12 मार्च या दिवशी सिद्धेश ट्रॉफीचं भलं मोठं आयोजन, ज्यामध्ये ग्रामीण आणि ओपनची स्पर्धा याच मैदानावर खेळवण्यात येईल. तारीख असणार आहे 12 मार्च. सिद्धेश मुंगाजी अर्थातच नंदराज मुंगाजी यांची सिद्धेश ट्रॉफी. नितीन पाटील याच्याकडून 500 रुपये सील चॅरिटेबल ट्रस्ट यासाठी आलेले आहेत. आभारी आहे सूरज. शेवटचे 6 चेंडू आता मैदानामध्ये शिल्लक असतील आणि 21 धावांची गरज असेल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि क्रिकेटमधली आत्महत्या जिला म्हटलं जातं, त्या आत्महत्येचा शिकारी व्हावा लागला उस्मानला. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय उमर मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झालेत. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. शेवटचं षटक सुहास पवार या डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं गेलंय. आता सुहासची फिरकी, सुहासचं व्हेरिएशन आणणारी गोलंदाजी काय करणार, त्याच्या समोर आव्हान असेल ते मुन्ना शेख या फलंदाजाचं. अतिशय चांगली फील्ड प्लेस केली आहे. 6 चेंडू 21 धावा. प्रेक्षकांची मन जिंकणारी मॅच मैदानामध्ये आहे. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल जातोय लॉंग ऑन मध्ये. एका धावेपेक्षा जास्त काही मिळत नाहीये. चंदू सर, जर आपण विचार केला तर हवेमध्ये गारवा आता वाढत चाललाय, त्यामुळे गोलंदाजांना साथ देणारी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. गुलशन
हॅलो. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये गुलशन म्हात्रे मैदानावर जातील. चेक गोलंदाज म्हणून या गोलंदाजावरती आक्षेप घेतला जातोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता गरज असेल 20 धावांची. प्रत्येक बॉलवरती बाउंड्री येणं गरजेचं असेल जिंकण्यासाठी. उमर खान बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये आलेत. 5 बॉल 20 धावा. सुहास पवार लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी करतायत. फुल टॉस बॉल कार्पेटच्या साह्यानं खेळलाय. जमिनीला घरंगळत बॉल जातोय मिड विकेट मध्ये. त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली गेली आहे. 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार मारावा लागेल जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. ती क्षमता आहे, त्या टॅलेंट आहे, ते पोटेन्शियल आहे मुन्ना शेख मध्ये. आता ते पोटेन्शियल या मैदानावरती सादर करावं लागेल, एक्झिक्यूट करावं लागेल. परंतु सुहासवरती सोपवलेली जबाबदारी पार पाडत असताना अतिशय चांगल्या प्रकारे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज आहे 19 धावांची. या वेळेला मुन्ना शेखच्या बॅट मधून आलेला हा सर्वात मोठा फटका. 6 धावांसाठी षटकार. नैनों में सपना सपनों में सजना सजना पे दिल लगा क्यों सजना पे दिल लगा. मॅच मध्ये अजूनही काही घडलेले नाही, काही बिघडलेले नाही. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असेल म्हणजे कंपल्सरी 61 रन कराव्या लागतील. काल असाच एक सामना पाहिला होता. 1 चेंडू 7 धावांची गरज असताना षटकार मारला होता परंतु सामना जिंकला होता तो नेहा एंटरप्राइजेस वरचेओळे संघानं. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. 1 मोठा फटका या चेंडूवरती येणं गरजेचं असेल तर सामना पुढच्या 2 चेंडूंवरती पाहण्यासाठी मजा येईल. आणि जर हा चेंडू निर्धाव किंवा कमी धावसंख्येचा आला तर नक्कीच फलंदाजांवरचं प्रेशर वाढणार आहे. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. मुन्ना शेख आता मैदानावरती बरसत असताना पाहायला मिळतोय. ज्या मुन्नानं अगदी पहिल्या चेंडूपासून खेळायला सुरुवात केली होती, आक्रमक बॅटिंग केली होती, थोडासा मध्ये स्ट्रगल करत होता, आता तोच मुन्ना पुन्हा एकदा आक्रमण करत असताना सुहास पवार यांच्या गोलंदाजीवरती. या वेळेला मुन्नानं मारलेला हा फटका जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग असा हा षटकार. तर आपण बघतोय बॅनर हिट झालेला आहे आणि त्या बॅनरला 1000चं पारितोषिक लावण्यात आलं होतं एनडी मोंगाजी यांच्याकडून आणि ते बक्षीस पटकावलंय मुन्ना शेख या फलंदाजानं. प्रेक्षकांना हवी असलेली मॅच महेश सर चंदू सर मैदानामध्ये रंगली जाते. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. 7 धावा मैदानामध्ये करायचे. चिरले आणि राधे एंटरप्राइजेस चिरले आणि ट्रायडेंट नवी मुंबई यांच्यामधला संघर्ष मैदानामध्ये चालू आहे. 2 चेंडू 7 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असेल. मगाशी पण अशीच मॅच झाली होती, आपण पाहिलं होतं. बॉस फायटर ओले विरुद्ध वाघिवलीवाडा या 2 संघादरम्यान ती मॅच होती आणि संजय पाटील म्हणजे बॉस यांनी 2 चेंडू निर्धाव टाकले होते आणि बॉस फायटर संघाला विजयी केलं होतं. महत्वाचा चेंडू असेल सुहास पवार आणि त्याच्या समोर आव्हान आहे ते मुन्नाचं. या वेळेला चेंडू बराच वेळ हवेमध्ये आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात, कॅच ड्रॉप केली जाते आणि 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केले जात आहेत. 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 56. आता मात्र येणारा एक शेवटचा चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज म्हणजे कंपल्सरी षटकार मारावा लागेल तो या मॅच वरती मोहर लावण्यासाठी मुन्ना शेख या फलंदाजाला. आणि जर या बॉलवरती मुन्नानं षटकार मारला तर या स्पर्धेमधलं त्याचं अर्धशतक सुद्धा पूर्ण होईल. म्हणजे सोने पे सुहागा दुग्ध शर्करा योग असेल तो फलंदाज मुन्ना शेख साठी. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय जोरदार टाळ्यांमध्ये स्वागत करा. या वेळेला चेंडू हवेमध्ये आहे आणि मुन्ना शेख
ठरला या सामन्याचा हिरो. सामना जिंकलाय राधेय एंटरप्राइजेस चिर्ले संघानं. हॅलो. तर मुन्ना शेख यानं जो शेवटच्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला त्यासाठी एनडी मुंगाजी यांच्याकडून तब्बल 2000चं पारितोषिक मुन्ना शेख या खेळाडूला आलेलं आहे. अतिशय जबरदस्त सामना, रोमहर्षक सामना, सुरक्षा, खरोखर प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना या मैदानावर या ठिकाणी बघायला मिळाला. सुरुवातीलाच